नमस्कार मित्रांनो, गाव त्याचा विकास आणि ज्याची सत्ता त्याचं गाव असं आपल्या महाराष्ट्रात म्हटलं जातं. विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकींपेक्षाही महाराष्ट्रात ज्या निवडणुकीची ईर्ष्या, चुरस आणि वाद सर्वात जास्त टोकला जातात ती निवडणूक म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक. राज्यात तब्बल 14,394 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांबाबत सध्या काय चाललंय? कोर्टाची पायरी, सरपंचाच्या आर्थिक अधिकार आणि प्रशासक नियुक्तीचा गोंधळ आणि राज्य निवडणूक आयोगाचे लेटेस्ट अपडेट काय आहे? कोणते पत्र राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीच्या संदर्भात काढले आहे? या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. जर तुम्ही ग्रामीण भागातील असाल किंवा राजकारणात रस असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज गावागावातील सत्तेचे संपूर्ण गणित तुमच्या समोर उलगडला होणार आहे. आणि या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हा सर्वांना माहीत असेल की यामध्ये थेट सरपंचाची निवड ही जनतेतून होणार आहे. आणि याबद्दलचा व्हिडिओ देखील आपण यापूर्वी बनवला होता, जो व्हिडिओ मी तुम्हाला खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे किंवा एंड स्क्रीनला देखील देईल, ज्यामध्ये तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा की कशा प्रकारे आता येणारी निवडणूक ही थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार आहे. मित्रांनो, आधी आपण समजून घेऊया की 14,394 ग्रामपंचायतीचा आकडा नेमका काय आहे. महाराष्ट्रात एकूण 28,000च्या आसपास ग्रामपंचायती आहेत, म्हणजेच राज्यातील जवळपास अर्ध्या महाराष्ट्रातील गावांचा कार्यकाळ संपला आहे किंवा संपत आला आहे ग्रामपंचायतीचा. आणि या निवडणुका केवळ एका जिल्ह्यापुरत्या मर्यादित नसून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण अशा सर्वच विभागांमध्ये पसरलेल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर निवडणुका घेणं हे राज्य निवडणूक आयोगासमोर म्हणजे आपल्या स्टेट इलेक्शन कमिशन समोर खूप मोठं आव्हान असतं. कोरोना काळानंतर रखडलेल्या निवडणुका आणि त्यानंतर राजकीय समीकरणामुळे बदललेले प्रभाग रचना यामुळे हा निवडणुकीचा कार्यक्रम नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. आता येऊया यात सर्वात महत्त्वाच्या आणि लेटेस्ट अपडेटवर. राज्य निवडणूक आयोगाने आता मुदत संपत असलेल्या आणि संपलेल्या ग्रामपंचायतीसाठी कंबर कसली आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर नुकतंच कोल्हापूर जिल्ह्यातील 458 ग्रामपंचायतीसाठी प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जारी करण्यात आला आहे, ज्यामध्ये 12 जून प्रभाग आरक्षण सोडत काढली आहे आणि तत्सम सर्वच वेळापत्रक संबंधित जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. आता यामध्ये आरक्षणाची सोडत असेल किंवा त्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाचं पत्र देखील आपण नंतर बघूच. त्यामध्ये मित्रांनो, त्या अगोदर या निवडणुका वेळेवर का होऊ शकल्या नाहीत यामागे एक मोठा कायदेशीर पेच निर्माण झाला होता. ज्या ग्रामपंचायतीची मुदत जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान किंवा त्यापूर्वी संपली होती, तेथे सरकारने एक मोठा निर्णय घेतला होता. सरकारने काय केलं तर विद्यमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त केलं, जेणेकरून गावातील कामे अडणार नाहीत. पण येथेच झाला खरा गोंधळ. या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या वेगवेगळ्या खंडपीठांमध्ये याचिका दाखल करण्यात आल्या. कोर्टाने यावर सुनावणी करताना एक मोठा झटका दिला, ज्यामध्ये कोर्टाने सरपंचांना प्रशासक म्हणून काम पाहण्यास तर परवानगी दिली, पण त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर पूर्णपणे निर्बंध आणले. कोर्टाचे म्हणणे होते की सरपंचांना प्रशासक बनवण्यासाठी केवळ एकच शासकीय अधिसूचना पुरेशी नाही, तर त्यासाठी कायद्यात योग्य बदल करून राज्यपालाच्या अध्यादेशाची गरज होती, असं कोर्टानं नमूद केलं. आता याचा परिणाम काय झाला तर ग्रामीण भागातील विकास कामे, ग्रामपंचायतीचे फंड्स आणि नागरिकांचे जे सुविधा आहे, पेमेंट्स आहेत, हे सर्व गेल्या काही महिन्यांपासून ठप्प झाले आहे. अखिल भारतीय सरपंच परिषदेने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अशी झाली आता सध्याची परिस्थिती. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की मग या निवडणुका प्रत्यक्षात कधी होणार? सूत्रांच्या आणि राजकीय विश्लेषकांच्या मते या निवडणुका या वर्षाच्या शेवटी म्हणजेच नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान होण्याची दाट शक्यता आहे, कारण तोपर्यंत पावसाळा संपलेला असेल, शेतीची बरेच कामे अशी आटोपली असतील आणि प्रभाग आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल. जरी ग्रामपंचायत निवडणुका अधिकृतपणे पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नसल्या तरी गावोगावी पॅनल हे राजकीय पक्षांच्या पाठिंब्यानेच उभे राहतात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किंवा त्यानंतर होणाऱ्या या निवडणुका सर्वच राजकीय पक्षांना, भाजपा असेल, शिवसेना असेल, काँग्रेस, राष्ट्रवादी
आपली ग्रामीण भागातील पकड मजबूत करण्यासाठी लिटमस टेस्ट असणार आहे. अशा प्रकारे तर मित्रांनो, महाराष्ट्रातील 14,394 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा हा होता संपूर्ण लेखाजोखा. एकीकडे कोर्टाची स्थगिती, आर्थिक अधिकाराचा वाद, तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने सुरू केलेली आरक्षणाची तयारी. यामुळे आगामी काळात ग्रामीण राजकारणाची अत्यंत धुम्मचक्रच ठरणार आहे. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता, राज्य निवडणूक आयोगानं नुकतंच हे परिपत्रक जारी केलं आहे, ज्यामध्ये सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यांचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम या संबंधित हे सविस्तर परिपत्रक निर्गमित केलं आहे, ज्यामध्ये दिनांक 26/5/2026 रोजी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाकडून हे पत्र निर्गमित झालं आहे. आता यामध्ये काय आहे तर आपण सर्वात महत्त्वाचं सविस्तर पत्र आहे, 7 पेजेसचं हे पत्र आहे. यामध्ये आपण थोडंसं डेट बघू, ज्यामध्ये कशा प्रकारे कार्यक्रम आहे निवडणुकींचा. तर राज्यातील निवडणुकीस पात्र असलेल्या ज्या ग्रामपंचायती सदस्यांचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आहे, ज्यामध्ये आपण स्क्रीनवरती बघू शकता, विशेष ग्रामसभेची सूचना देणे, ज्यामध्ये 8/6/2026 सोमवारी असणार आहे. त्यानंतर विशेष ग्रामसभा बोलावून तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाची सोडत काढणे आहे, ज्यामध्ये 12/6/2026 शुक्रवारी असेल. आणि प्रभागनिहाय आरक्षण प्रारूप अधिसूचनेला जिल्हाधिकारी यांना मान्यता देणे, ज्याला 17/6/2026 बुधवारी असणार आहे. अशा प्रकारे आपण स्क्रीनवर बघू शकता, प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करणे 19/6. यावरती काही आपल्या हरकती सूचना असतील तर ते 19/6 ते 25/6 यामध्ये नोंदवायचे आहेत. त्यानंतर उपविभागीय आपले SDM जे अधिकारी असतात, प्राप्त हरकतीचे विचारात घेऊन अभिप्राय देणे, म्हणजे ते 3 जुलैपर्यंत आहे. त्यानंतर संबंधित संपूर्ण कार्यक्रम आहे आणि जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला व्यापक प्रसिद्धी देणे जाहीर करणे ते 10 जुलै 2026 रोजी असणार आहे. अशा प्रकारे नुकतेच राज्य निवडणूक आयोगानं हे पत्र या संदर्भात प्रसिद्ध केलं आहे. आणि मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी किंवा आपल्याच गावात नक्कीच ग्रामपंचायत निवडणूक आहे का, सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार आहे आणि आपल्या ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे का, आणि ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा. या संदर्भात आपल्यास काही अडचण असल्यास नक्की कमेंट करा, रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद.